राज्यातील उर्वरित 23 नगरपरिषदा आणि नगरपालिकांसाठी आज मतदान। उद्या मतमोजणी, सर्व नगरपालिकांचा निकाल लागणार। अंबरनाथमधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजप उमेदवाराने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दोघे भरारी पथकाच्या ताब्यात। अंबरनाथमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा शिंदेंच्या सेनेचा आरोप। 6 ईव्हीएम उघडल्याचा आरोप करत नेते आणि कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमले। निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला। वाशिममध्ये भाजप उमेदवाराची ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी। भाजप उमेदवार सतीश वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। नागपूरमधील कंपनीत झालेल्या दुर्घटनेमध्ये 6 कामगारांचा मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, कंपनीकडून 30 लाखांची मदत। फडणवीसांची माहिती। माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा। कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन। सदनिकाल आटल्याप्रकरणी तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाही। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाहीच। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, हायकोर्टाचे निर्देश। निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय देणार। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर पवार आणि सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीला। तिघांची 40 मिनिट चर्चा। 28 महापालिकांचा आढावा घेतल्यानंतर युती संदर्भात फडणवीसांसोबत चर्चा केली अशी माहिती। युवराज सिंग, उर्वशी रौटेला आणि सोनू सूद यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त। ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून ही मोठी कारवाई। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून ही जप्ती। दक्षिण आफ्रिकेविरोधातील 5व्या T20 भारताचा दणदणीत विजय। आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत मालिका 3-1 ने जिंकली। तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या अर्धशतकी आतिशी खेळी।